श्री स्वामी समर्थ. सकाळी सकाळी उठून अंघोळ करून कुठेही किचनमध्ये हात न लावता पहिलं हे गुरुचरित्र वाचून घेतलं आणि ते वाचून झाल्यानंतर छोटीशी माझ्या देवघराची टूर तुम्हाला शेअर करते. आता जे माझे पहिले सबस्क्रायबर आहेत त्यांनी बघितलंच असेल आणि हे आहे माझं छोटंसं देवघर. तर पूर्ण देवघराची टूरसुद्धा मी आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे व्हिडिओ. तर नक्की डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते, नक्की तुम्हाला बघायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने माझं देवघर आहे. त्यानंतर आज शनिवार होता, आहोंचा उपवास होता, त्यामुळे इथं खिचडी बनवायला घेतलेली होती. आता मुलांना आणि आहोंना म्हटलं आज एकसारखी खिचडी बनवून घेते, कारण की मुलांना ना कीस टाकून आवडत नाही, त्यांना बटाटा चिरून लागतो आणि आहोंना मात्र काय होतं की बटाटा ना हा खिसून लागतो खिचडीमध्ये. तर आज म्हटलं सगळ्यांनी कुठली तरी मी एकाच पद्धतीने खिचडी करणार आहे, तेच सगळ्यांनी खायची, कारण की आज केंद्रामध्ये चंडीयाग होता आणि मलाही जायचं होतं. कारण की आता ना खूप सकाळपासून धावपळ होत होती. घर आवरणं, पारायण वाचणं, घरातली बरीचशी कामं करणं, हे करता करताच ना कसे 10 वाजतात हे कळत नाही. त्यामुळं म्हणलं की चला एकच प्रकारची खिचडी बनवून आपण केंद्रामध्ये जावे, कारण की हे 7 दिवस ना खरंच माझ्यासाठी खूप आनंदाचे आहेत. वर्षातून 2दाच हा सप्ताह येतो, एक दत्त जयंतीला आणि एक स्वामी पुण्यतिथीला. ते मात्र मी सोडत नाही. यागापासून ते पारायणपर्यंत सगळी सेवा मी करत असते आणि मिळाली तर प्रहर सेवासुद्धा मी करत असते, कारण की एवढा एनर्जी मिळते. हे जर पारायण जर तुम्ही केलं किंवा याग केले किंवा प्रहर सेवा केली, कुठलीही स्वामींची सेवा करा, तुम्हाला खूप शक्ती ताकद मिळते. तुमच्या जर आजूबाजूला निगेटिव्ह एनर्जी असेल तीसुद्धा नष्ट होते आणि याचा अनुभव ना जे घेईल त्यालाच कळतो. म्हणजे मला तुम्हाला असं शब्दातसुद्धा सांगता येत नाही. तर व्हिडिओ पोस्ट करायला थोडंसं लेट झालेलं होतं. कसं आहे, थोडासा संसार बघत हे करावं लागतं, बाकीची बरीचशी कामंही असतात. मी छोटा मोठा बिझनेस पण करते आणि आता ना केकची भरपूर असा सीझन आहे, ॲनिव्हर्सरी आहे आणि बड्डे असतात आणि हा सीझनच असतो की भरपूर साऱ्या केकच्या ऑर्डर असतात. आणि खरंच सांगते तुम्हाला, मला अजिबात असा व्हिडिओ शूट करायला आणि व्हॉईस ओव्हर करायलासुद्धा टाईम मिळालेला नाही. आणि त्यात पारायणही चालू होतं 8 दिवस ना. मग रोज हेच उठायचं, घरातलं स्वयंपाक वगैरे करायचा आणि केंद्रामध्ये जायचं. केंद्रामधून येता उशीर होत होता, प्लस मुलांचंही बघावं लागतं आणि हे करता करता कुठंतरी मग ना यूट्यूबकडं माझं दुर्लक्ष झालं. त्याच्यामुळे म्हणलं की चला आता सगळं हे निपटून झालेलं होतं. केकच्या ऑर्डर चालूच होत्या, पण तेवढ्यातनंसुद्धा मी ना म्हणलं चला व्हॉईस ओव्हर देऊन हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवावा. स्वामींची इच्छा असेल तर बरंच काही होतं आणि स्वामी भरपूर अशी ताकद देतात. आज आहे पारायणाचा 3रा दिवस आणि घरातली कामं उरकून पारायण वाचून मी आता केंद्रामध्ये चाललेले आहे यागाला. तर आज तिथं गेल्यानंतर तुम्हाला मी आता शेअर करेल. आता स्वामींची आरती आहे 10:30ला, 10:30च्या आरतीला पोचते आणि नंतर याग करून परत घरी येते. तर चला तिथं गेल्यानंतर तुम्हाला मी थोडंसं तिथलं केंद्रामधलं वातावरण शेअर करेल. केंद्रामध्ये आले, अशा पद्धतीने हा सप्ताह चालू होता आणि मोठासा मंडप होता. बऱ्याचशा महिलांना सेवा करायला येत होत्या, कुणी यागाला येत होतं, कुणी प्रहर सेवाला येत होतं, कुणी पारायणालाही बसलं होतं. जे मिळेल ना ती सेवा करा. मी सुद्धा तुम्हाला सांगेल की बरीचशी सेवा इथं करा आणि तुम्ही ते मिस करू नका. तर मी ते 10:30च्या आरतीला आले होते. आता आरती चालू होणार होती थोड्या वेळात. तर आरती झाली. आरती झाल्यानंतर ही एक माळ स्वामींची जपतो, परत बाकीचे हे मंत्र असे म्हणले जातात. त्यानंतर आम्ही इथंच बसून राहिलो, कारण की मला ना इथं यागाला बसायचं होतं. आज चंडीयाग होता आणि ही सेवा मला करायचीच होती. तर इथं ना बघा सगळं जागेला आपल्याला आणून देतात. बऱ्याचशा महिलांना उत्सुकता असते, काय सेवा करू, किती सेवा करू, हे असं ना कळतसुद्धा नाही. आणि खरं सांगते, अजिबात आपल्याला थकवा येत नाही, अजिबात कंटाळवाणं वाटत नाही, कारण की हे 7 दिवस ना खरंच सांगते तुम्हाला सोन्यासारखे आहेत. ज्यांना कळायचं आहे ना त्यांनाच कळतं. इथं ना माझ्या ह्या मैत्रिणी होती पाठीमागची, त्यांना म्हटलं चला आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये छोटीशी क्लिप घ्यावी. आणि चंडीयागाला ना इथं आता सुरुवात झालेलीच होती. तर अशा पद्धतीने हा दुर्गा सप्तशी पाठ आम्ही पूर्ण वाचला आणि ते वाचत हवनही केलेलं होतं. आता याग संपन्न झाला, स्वामींचं इथं दर्शन घेतलं. बऱ्याचशा महिलांनी ना इथं गर्दी होती पूर्ण. तुम्हाला सांगते, स्वामींचा जो दरबार होता सगळा पूर्ण भरलेला होता महिलांनी. तर ते झाल्यानंतर आम्ही छान असं दर्शन घेतलं आणि आम्हाला इथंच खूप उशीर झालेला होता. सकाळी मी 10:30 वाजता आलेले होते आरतीसाठी आणि जवळजवळ तुम्हाला सांगते इथंच
3:30 3:15 ते 3:30 असंच वाजलेलं होतं. आता माझ्या लक्षात नाही आहे, परंतु टाईम भरपूर झालेला होता. त्यानंतर मग दर्शन वगैरे घेतलं आणि आमच्या सोसायटीमधल्या वहिनी होत्या, त्या आम्ही दोघी इथं स्वामींची सेवा करायला येतो, बरोबरच येतो. इथं बघा बरेचसे जणांना कोणी जप करत होतं, कोणी स्वामीचरित्र वाचत होतं आणि इथं प्रहर सेवासुद्धा होती. ज्यांना जे योग्य वाटेल ती सेवा इथं करत होत्या, त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार, त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार. तर कुठलीही सेवा करा, स्वामींना ती पोचतेच. तर इथं हवन झाल्यानंतर इथं आम्ही दर्शन घेतलं आणि घरी येण्यासाठी निघालो. भरपूर टाईम झालेला होता. इथे सुद्धा ना स्वामींचा खाली फोटो होता, मग इथे दर्शन घेतलं. अशा पद्धतीने ना पूजासुद्धा इथं मांडलेली होती. स्वामींचं दर्शन घेतलं आणि घरी येण्यासाठी निघालो. तर त्या सकाळपासून ज्या महिला असतात तर त्यांना इथं बघा थोडंसं थंड व्हावं म्हणून ताक वाटपसुद्धा होतं केंद्रामध्ये. मग आम्ही ताक वगैरे पिलो. घरी येण्यासाठी निघालो. भरपूर टाईम झालेला होता आणि अवतार काही असा माझा झालेला होता. गाडी इथं सकाळपासून होती उन्हातच. म्हणलं चला आता घरी जावं आणि घरी गेल्यानंतर मग ते तर येता येता तुम्हाला सांगते लिटरली 3:45 वाजलेल्या होत्या. एक ग्लास पाणी बसून असं पिले. आता पारायण चालू होतं म्हणून सोफ्यावर बसायचं नव्हतं, बेडवरही मला बसायचं नव्हतं, झोपायचं नव्हतं. जे काय असेल ते खाली बसूनच जेवायचं आणि खाली झोपायचं, हा नियम आहे. तर आता डायरेक्ट संध्याकाळचं शूट करते. छान असं वातावरण झालेलं होतं आणि मस्त गॅलरीमध्ये उभा राहिले थोड्या वेळ. कुंडीत ना मी ते धणे टाकलेले होते, पण उन्हाळ्यामुळे ना ते पूर्ण असे उगवलेच नाहीत. तर फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्यानंतर म्हणलं चला स्वयंपाकाला लागा. आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मुलांची फरमाईश होती की मम्मी पनीरची भुर्जी बनव. इथं आता पनीरची भुर्जी मुलांसाठी बनवणार आहे. पण भुर्जीमध्ये कांदा टोमॅटो ॲड होणार आहे. टोमॅटोचं काही नाही, पण कांदा ॲड होणार आहे, त्यामुळे ती भाजी आम्हाला चालणार नाही. तर आमच्यासाठी आता सेपरेट इथं वाटण काढलेलं आहे. भरून शिमला मिरची करणार आहे. आहूंचा आज उपवास आहे शनिवार, त्याच्यामुळं आज बटाटा भजी करणार आहे, कारण की कांदा लसूण आम्हाला खायचा नाही त्याच्यामुळं. तर चला थोडक्यात रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. स्वयंपाक करता करताच मध्येच म्हणलं चला आता दिवाबत्ती करून घ्यावं. मग दिवा वगैरे लावून घेतला आणि इकडे मग राहिलेली तयारी करायला घेतली. तर इथं शिमला मिरची बनवायची होती. आता कांदा लसूण वरचं करायचं होतं, त्याच्यामुळे ना ते न घालताच मला भाज्या बनवायच्या होत्या. तर खोबरं कोथिंबीर आणि अद्रक टाकून मी अशी पेस्ट बनवलेली होती आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट. आणि हा जो मसाला आहे ना याच्यामध्ये सुद्धा कांदा नव्हता. तर कांदा न घातलेला जो मसाला आहे तोच मी इथं वापरलेला होता. थोडीशी धने पावडर टाकली आणि शिमला मिरची अशा पद्धतीने कट करून घेतली आणि पूर्ण थोडंसं पाणी घालून बघा मीठ वगैरे घालून अशा पद्धतीने हा मसाला केला आणि या मिरचीमध्ये भरून घेतला. साधे सिंपल पद्धतीनेच मी अशा पद्धतीनेच करते. आणि याच्यामध्ये ना लसूण आणि कांदा अजिबात घालायचं नाही आहे, म्हणजे पारायणामुळं. लसूण तुम्ही असं ॲड करू शकता. आता सगळी मिरची मी इथं भरून घेतली. तेल टाकलं, याच्यामध्ये जिरी मोहरी टाकली आणि मिरची टाकून घेतली. आता हे ना आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत बारीक गॅसवरच इथं कढईमध्ये. आता भाज्या करायला ना मी शक्यतो लोखंडाचीच कढई वापरते. जास्तही म्हणजे दुसऱ्या बाकीच्या ज्या आहेत त्या आता वापरत नाही. लोखंडाच्या कढईमध्ये मी भाज्या बनवत असते. आता इथं मुलांचं आवडीचं बनवायची होती पनीरची भुर्जी, त्यासाठी कांदा टोमॅटो म्हणलं कट करून घ्यावं. आणि इथं आता त्यांना कांदा टोमॅटो म्हणजे कांदा लसूण मी त्यांच्या भाजीमध्ये घालते, पण भाज्या मी ही सेपरेट बनवत असते. अहो आणि मी कांदा लसूण मात्र हे पारायण संपेपर्यंत खाणार नाही. तर आहो आणि मी दोघंही पारायण वाचतो, त्यामुळे हे जे पथ्य आहेत ते दोघंही आम्ही पाळतो. आता इथं कांदा कट करायला घेतलेला होता. आता पनीरची भुर्जी तुम्ही कशी करता हे जस्ट मला ना एकदा कमेंट करून सांगा. मी कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची कोथिंबीर अशा पद्धतीने घालून पनीर खिसून त्याच्यामध्ये घालते. अशा पद्धतीनेच मी ना पनीरची भुर्जी करत असते. तर इथं कांदासुद्धा आता मी ना सगळा कट करून घेतला. आता पनीरची भुर्जी मी इथं करायला घेतली, त्यासाठी ना इथे सुद्धा मी लोखंडाचीच कढई वापरलेली आहे. तेल थोडंसं टाकलं, त्यानंतर त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकली आणि कढीपत्ता थोडासा टाकला आणि जे आपण कांदा टोमॅटो मिरची कट केलेली होती सर्वात अगोदर कांदा टाकला. छान असा त्याला भाजून घ्यायचा आहे. ते थोडासा भाजल्यानंतरच मग नंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे. हिरवी मिरचीऐवजी ना तुम्ही मिरची पावडरसुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. नंतर छान असं परतल्यानंतर कांदा भाजून घ्यायचा, त्यानंतर टोमॅटो घालून घेतलं, ते सुद्धा मऊ शिजेपर्यंत ना परतून घ्यायचं. आणि जे तुमच्याकडे आता जे बेसिक मसाले असतील तर ते सगळे मी टाकलेत, म्हणजेच थोडीशी हळद टाकली, धणे पावडर टाकले
आणि तुम्हाला जर मिरची पावडर टाकायची असेल तेही टाकू शकता. आता याच्यात ना मी थोडंसं मीठ घालते, म्हणजे कांदा आणि टोमॅटो ना मीठ घातल्यामुळे थोडंसं ना लवकर शिजलं जातं, मऊसर शिजलं जातं. छान असं परतून घेतलं आणि पनीर जे आहे ना ते आपल्याला आता हे परतल्यानंतर ना मी याच्यातच ना किसून घेणार आहे, किसणीने डायरेक्टच अशा पद्धतीने. पनीर किसून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना लगेच मी छान अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली, थोडंसं परतून घ्यायचं आणि 2 मिनटं वाफ काढून घ्यायची. आता याच्यावर ना थोडंसं तुम्ही झाकणही ठेवू शकता. छान परतून झाल्यानंतर झाकण 2 मिनटं ठेवायचं. तयार झाली आपली ही पनीरची भुर्जी. इकडे मी ना चपात्या आता करायला घेतलेल्या होत्या. चपाती आणि भाकरी दोन्ही बनवायचं होतं आणि इथं टी व्ही चालू केलेला होता. भाऊचा धक्का मी पाहत होते. आता हा व्हिडिओ ना ज्यावेळेस मी पारायणाला बसले होते ना त्यावेळेस मी शूट केलेला होता, पण व्हॉईस ओव्हर द्यायला ना मला टाईमच मिळाला नाही. आता बिग बॉस संपले पण आता त्यावेळेस मी तो व्हिडिओ शूट केला होता म्हणून तुम्हाला जस्ट सांगते. भरपूर साऱ्या केकच्या ऑर्डर होत्या, त्यामुळे खरंच सांगते तुम्हाला ना व्हिडिओ टाकायलासुद्धा टाईम नाही मिळाला. त्यात पारायण पण होतं. त्याच्यानंतर मी थोडंसं गावीही गेले होते. आता तुम्ही शॉर्ट्स माझे बघत असाल तर तुम्हाला समजेलच की आमचं 10वीचं गेट टुगेदर होतं आणि त्यासाठीच मी गावी गेले होते. खूप छान वाटत होतं. ज्या 10वीच्या मैत्रिणी आहेत ना त्या सगळ्या भेटल्या होत्या, सगळ्या आल्या होत्या. गावाकडील मुलांनी ना खूप छान अरेंज केलं होतं गेट टुगेदरचा कार्यक्रम. मस्त वाटलं सगळ्यांना भेटून. असं ना खरंच वर्षातून एकदा तरी ना गेट टुगेदर हे करायला पाहिजे, जेणेकरून ना आपल्या सगळ्या शाळेतील आठवणी ना या ताज्या होतात आणि मन प्रसन्न होऊन जातं. खूप छान असं वाटतं आणि आधीमध्ये ना खरंच सगळ्यांना ना असं भेटलं पण पाहिजे गावाकडील मैत्रिणींना. त्यानंतर इथं भाकरी करून घेतल्या. आता भाकरी झाल्यानंतर मला ना आता ग्रंथाला नैवेद्यही दाखवायचा होता. आता जे आपण खातो कांदा लसूण विरहित तेच आपण ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा असतो. तर इथं आता मी भाकरी आणि आमच्यासाठी जे भाजी बनवलेली होती ना त्याचा नैवेद्य मी आता दाखवणार होते आणि आज आहोंचा उपवासही होता. मला ना बटाट्याची भजीही करायची होती. आता भाकरी करून घेते पटकन आणि त्याच्यानंतर मग भजी वगैरे करते. आता हे करता करताच ना खूप टाईम झालेला होता. 8 वाजून गेलेल्या होत्या. भाऊचा धक्का 8 वाजताच असतो आणि त्यानंतर आम्हाला जेवायचंही होतं. मी आता लवकरच जेवते. मी काही कोणाची वाट बघत नाही. म्हणजे आमचे उशिरा येतात आणि मग त्यांच्यासोबत सगळी मुलंही जेवण करत असतात. संध्याकाळच्या जेवणामध्ये ना आम्ही भाकरीच खातो, मी आणि तरी. मुलांना मात्र चपाती लागते. आदर्शला माझ्या चपातीच लागते. त्यासाठी मी त्याच्या अगोदर चपाती करून घेतल्या आणि नंतर आमच्यासाठी भाकरी केली. आता इकडे ना मी बटाटा भजी करायला लागले होते, कारण की आता कांदा आम्हाला खायचा नाही आणि पण पारायण वाचतात, त्यासाठी ना त्यांना पण कांदा आणि लसूण ते पण खात नाहीत. तर म्हटलं चला बटाट्याची भजीच करावी, मुलांनाही फार आवडतात म्हणून इथं ना बटाट्याची भजी करायला घेतलेले होते. आता बटाट्याला ना अगोदर गोल गोल मी इथं चकत्या केल्या आणि त्याला ना अगोदर मीठ आणि सोडा 5 मिनटं लावून ठेवायचं आणि नंतर ना मग बटाटे बेसन पिठामध्ये बुडून ना अशा पद्धतीने तळून घ्यायचे. छान कुरकुरीत होतात बरं का, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. मस्त असे बटाटा भजी करून झाले आणि मग आता म्हटलं चला नैवेद्य आधी दाखवावा आणि नंतर मग जेवायला घ्यावं. इथं नैवेद्याचं ताटही रेडी केलं आणि इथं अगोदर ना देवाला म्हणजे ग्रंथाला नैवेद्य दाखवून घेतला. आता सकाळ आणि संध्याकाळ 2 टाईम ग्रंथाला नैवेद्य दाखवून आरतीसुद्धा करावी लागते. तर 2 टाईम आरती आणि 2 टाईम नैवेद्य आपण दाखवायचं. आपण जे खातो तेच दाखवायचं. त्याच्यानंतर मीही जेवण करून घेतलं आणि मस्त आम्ही सगळ्यांनी IPL बघत ना या दिवसाचा शेवट केला. तर चला, कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय.